नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या न्यू व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी, सकाळचे 3:45 वाजले आहेत. मागच्या व्लॉग आपण पाहिला, त्याच्यामध्ये आम्ही रात्री सगळी वॅनिटीची तयारी करून ठेवली आणि आमची जी ऑर्डर आहे ही आहे नवी मुंबईला. सो मंडळी, आम्ही आता निघालो आहोत टुवर्ड स्टेशन आणि तिथून आम्ही 4 वाजताची जी गाडी आहे ती आम्ही पकडणार आहोत. आणि हा पहा, पूर्ण रस्ता एकदम छान असा मोकळा आहे सकाळचा. सो मंडळी, आता आम्ही पोचतो आहोत स्टेशनवर. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत स्टेशनला आणि हे पहा सकाळचं 3:45चं स्टेशन. आणि आपली आता जी गाडी जी आहे ही 4ची गाडी आहे. पण पुढे जाऊया थोड्या का थोड्या पुढे जाऊया असं, म्हणजे आपल्याला फुलबाजारात जायचं ना, तर तिकडून फुलं पण घेता येईल. आणि आता सकाळचे वाजले 3:57 आणि आता आपण ही गाडी जी पकडणार आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे दादरला. आणि दादरवरून मग आपण नवी मुंबईला जाणार आहोत. सो त्यापूर्वी आपण फुलबाजारात जाणार आहोत, तिथे आपण मार्केटला जाणार आहोत आणि तिथून आपल्याला काही फुलं घ्यायची आहेत ब्रायडलसाठी, ती आपण घेणार आहोत. चला तर पाहूया आपण पुढे जाऊन दादर आणि दादरचं फुल मार्केट. आणि मंडळी, सकाळची ट्रेन पहा अगदी मस्त रिकामी अशी आहे आणि आता काही तासांनी ही तुम्हाला पूर्ण गच्च भरलेली दिसणार आहे. सो सकाळची ट्रेन जी आहे खूप छान वाटते आणि छान थंडगार वाराही सुरू आहे. सो मोकळं असं वातावरण आहे आता ह्या ट्रेनमधलं. 1 तासामध्ये पोचणार आहोत दादरला. तर म्हणजे आता आपण पोचलो आहोत दादरला आणि बरोबर सकाळचे 5:05 झालेले आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत फुल मार्केट. चला तर म्हणजे आपण सकाळचं पहाटेचं जे फुल मार्केट आहे दादरचं ते पाहूया. अशी फ्रेश फुलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. चला तर म्हणजे आपण पाहूया दादरचं सकाळचं 5 वाजताचं फुल मार्केट. आणि हे पहा, इथून सुरुवात होते फुल मार्केटची आणि आपल्याला इथे आता प्रथम फुलं पाहत जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला लास्ट टोकावर जायचं आहे, लास्टला जायचं आहे आणि तिथे आपण ही फुलं जी आहेत ती पाहणार आहोत, जी आपल्याला हवी आहे ती. आणि हे पहा म्हणजे सकाळचं आम्ही आता इथे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता इथे आलो आहोत, कारण की आम्हाला इथून दादरवरून नवी मुंबईला जायचं आहे आणि पनवेल जी लोकल आहे ही पकडायची आहे. सो प्रथम आम्ही इथून फुलं घेणार आहोत. आणि हे बघा, सकाळचंच हे फुल मार्केट पहाटे आलं असल्याकारणामुळे इथे गर्दी कमी आहे. आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर इथे अशी गर्दी होईल की चालायलाही जागा राहणार नाही. कलरफुल आहेत ना. मंडळी, आपण आता इथं आलो आहोत आणि आपल्याला जी जिप्सी जी हवी आहे ती मिळाली आहे. कसं दिलं आहे? 350 सॉरी, तिकडे 350. कमी नाही का काही? सॉरी, पुढे बघूया का? रोज बघ, येलो रोज ऑल्सो इकडे आहे, येलो रोज पण आहे. सो म्हणजे आपल्याला इथे सकाळी छान अशी फ्रेश अशी जिप्सी आपल्याला जी आहे आपल्याला हेअर डेकोरेशनसाठी हवी आहे ती आपल्याला इथे छान अशी मिळाली आहे. आणि तुम्ही जर सकाळी इथे आला तर तुम्हाला खरंच छान आणि फ्रेश अशी जिप्सी आपल्या हेअर डेकोरेशनसाठी मिळेल. हे रोज कसे आहेत? 80 रुपये. ना बघ कसं, म्हणजे जेवढं फिरलं तर आपल्याला हे पण कमी मिळालं असतं. 60 रुपये. भाऊ रोज कसे दिले? 100. हे 60 आहेत का? असे कलर मध्ये नाही आहेत का?
पण ते किती 100-60ला नाही का देणार? अच्छा असं आहे का? कलरवाला महंगा आहे. जरा स्वस्त पडतात का? अच्छा ये 60 रुपया. अच्छा चलेगा हम लोग को. ये ले, ये दे दो. कट करतो. हे घेऊया ना कसे? लाल 60 रुपये. गजरे पाहिजे होते. हे कितीला काय माहिती? ये कैसा है? ये कैसा है? 40. 20 एक बांधा है 5 एक. दे दो, कट कर दो इसको. कितना का? हाँ इतना कट कर. ये रेट भी रेट 50. चलो थोड़ा घूमो, ऐसे इधर उधर मत ये करो. ये ले लो 40 का. कितना राहणार ना? गजरे कसे दिले? 50ला 4. घेऊ का? म्हशी टाकून दे माझ्या, मी कुठे हात 5 दे ना 50ला. हां कसे घेऊ का गं? चला आणखीन पुढे जाऊन बघूया का. हे बघ हे छान वाटतं विणलेले आहे. आणि हे बघ तसंच गजरे. हे बघ त्याच्याकडे जे होते ना तसेच गजरे आहेत. हे कसे गजरे आहेत? 100ला 5 ते. आणि हे विणलेले 100ला 4 आहे. हे पण हे बघ इथे 100ला 5 आणि इथे आपल्याला 50-4 देते. ते ग 4. म्हणजे आपल्याला हेअर डेकोरेशनसाठी हवी असलेली जिप्सी मिळाली आणि आपल्याला गुलाबाची फुलं आणि आता हे मोगरेचे गजरेही आपले मिळाले. आपण फिरलो आहोत पूर्ण फुल बाजार आणि आता आपण सकाळचा 5चा हा फुल बाजार आपण पाहिला. छान फ्रेश फुलं. चला तर आपल्याला ट्रेन पकडायची आणि आता आपल्याला पकडायची कुर्ला लोकल, कुर्लापर्यंत जाणारी. आणि मग कुर्ल्यावरून आपण पनवेल लोकलही पकडणार आहोत नवी मुंबईला जाण्यासाठी. कोण नाही कुर्ला इथेच जाणार ना आपण. कुर्ला थांबे का? कुर्ला जाईल नाही? कुर्ला जाईल थांबते ना पण कुर्ल्याला. दादरवरून आम्ही गाडी पकडली. आता तर कुर्ल्याला चाललो आणि कुर्ल्यावरून आम्ही गाडी पकडणार आहोत पनवेल. मग आम्ही पोहोचणार आहोत खारघर. पनवेलला जायची कुठे पकडायची? आपल्याला वरती चढावं लागेल ना पनवेल. चल इथे म्हणजे आता आम्ही पोहोचलो कुर्ल्याला आणि आता कुर्ल्यावरून आम्ही पनवेल ही ट्रेन पकडत आहोत. आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला अर्ध्या तासात पोहोचू. गर्दी वाढायला लागली ना आता. तरी आज मला वाटतं संडे आहे म्हणून थोडी कमी असेल. ट्रेनमध्ये तू असा घेऊन नाही जाऊ शकत. काय असं सावकाश थांब तू आरामात जा. सो म्हणजे आता आम्ही पोचलो आहोत फायनली आमच्या डेस्टिनेशनला आणि आता आपण इथून रिक्षा पकडणार आहोत. चला तर म्हणजे आपण रिक्षा पकडूया आणि आपण फायनल डेस्टिनेशनला पोहोचूया. ते मंकी कॅफे कुठे आहे? मंकी कॅफे लिटिल वर्ल्ड. इथून हे किती होतात? लिटिल वर्ल्ड लिटिल वर्ल्ड जाने के पूर्व जाने. नाही लिटिल वर्ल्डच्या इथे सांगितलं.
काय तिथेच आहे ना? चलो आता आपण जाऊया निघूया. थंडी लागायला लागली ग. थंडी धुकं पडलंय सगळं, गार वाटते खूप. तर म्हणजे आपण निघालो आहोत आता आपल्या फायनल डेस्टिनेशनला आणि आता आपण पोहोचत आहोत अगदी 5 मिनटात तिथे. तर म्हणजे आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत म्हणजे आनंदित राहा, हसत राहा आणि सुरक्षित राहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.